नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी व्याकरण हा जो टॉपिक असतो याच्यातले जे टॉपिक असतात ते कधी कधी फारच किचकट असतात. म्हणजे कधी कधी ते समजायला सुद्धा फार अवघड जातं. परंतु इंग्रजी व्याकरणातले हे काही टॉपिक असे असतात जे नाही समजले तरी चालून जातं. म्हणजे त्यावर नजर जरी घातली तरी आपल्याला ते पूर्ण टॉपिक लक्षात येऊन जातं. ठीक आहे, त्याला आपल्याला पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडत नाही, पुन्हा पुन्हा त्यावर प्रॅक्टिसची गरज पडत नाही किंवा पुन्हा पुन्हा त्यावर लिहून पाहण्याची सुद्धा गरज पडत नाही. असे काही टॉपिक असतात ज्यांना पुन्हा पुन्हा लिहावं लागतं. परंतु असे सुद्धा इंग्रजी व्याकरणामध्ये काही टॉपिक आहे ज्यांना आपल्याला फक्त वाचून कळून जातं. ठीक आहे, आपण एकदा ते वाचले, त्यावर प्रॅक्टिस जरी नसली तरी जर पेपरमध्ये ते आले तर आपल्याला ते इझिली टॅकल होऊन जातं. त्याला आपल्याला पुन्हा पुन्हा कळण्याची गरज नाही, त्यावर पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करण्याची गरज नाही. आणि त्याच म्हणजे सोप्या सेक्शनमधला जो एक टॉपिक आहे तो आहे मित्रांनो एबल टू आणि अनेबल टूचा. म्हणजे एबल टू आणि अनेबल टू यामध्ये जी मी शक्यता दाखवतो, ठीक आहे, यामध्ये मी जी शक्यता दाखवतो मी कोणत्या प्रकारे दाखवू शकतो. म्हणजे मी कामे करतोय, मी माझी कामे करतो, त्यासाठी मी जर कॅनचा उपयोग करत असेल, ठीक आहे, मी करू शकतो, मी त्यासाठी कॅनचा उपयोग करत असेल तर मी ते कोणत्या प्रकारे दाखवतोय. ठीक आहे, म्हणजे मी एक सेंटेन्स लिहत असेल, सपोज मी एक सेंटेन्स लिहत असेल तर त्याला मी कोणकोणत्या पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे, आपण त्याला कोणकोणत्या पद्धतीने लिहू शकतो. जर एखाद्या सेंटेन्समध्ये मी एखादा वर्ड चेंज केला, ठीक आहे, मी एखादा वर्ड चेंज केला तर ते वाक्य चुकतं का, ते वाक्य कसं बरोबर ठरतं, किंवा मी वर्ड चेंज करू शकतो का, म्हणजे एका वर्डच्या ऐवजी मी दुसरा वर्ड घेऊ शकतो का, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या छोट्याशा लेक्चरमध्ये बघणार आहोत. लेक्चर खूपच छोटं आहे मित्रांनो, तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही, फारच छोटं लेक्चर आहे. परंतु जर तुम्ही हे थोडं सावकाशपणे ऐकलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. ते मग तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट परीक्षेचा अभ्यास करत असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा, तुमच्या कोणत्याही परीक्षेसाठी या आजच्या या छोट्याशा सेक्शनचा तुम्हाला नक्की फायदा होईल. म्हणून आजचं हे सेक्शन अटेंड करा मित्रांनो. आणि चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एबल टू. काय आहे एबल टू? अनेबल टू म्हणजे काय? एबल टूच्या विरुद्ध. एबल टू, अनेबल टू, त्यानंतर कॅन, कुड, कॅन नॉट, कुड नॉट. ठीक आहे, कॅनच्या विरुद्ध, कॅनच्या विरुद्ध कॅन नॉट, कुडच्या विरुद्ध कुड नॉट. तर एबल टू, अनेबल टू, कॅन, कुड, कुड नॉट याचा अर्थ नेमका काय होतो? याच्यामध्ये काय दाखवली जाते? यामध्ये शक्यता दाखवली जाते मित्रांनो. ठीक आहे, मी करू शकतो, यामध्ये काय दाखवली जाते? शक्यता दाखवली जाते या एवढ्या शब्दांमध्ये. म्हणजे जर मी एबल टू घेत असेल, कॅन घेत असेल, कुड घेत असेल, यामध्ये काय केली जाते? मी शक्यता दाखवली जाते. आणि अनेबल टू झालं, कुड कॅन नॉट झालं, कुड नॉट झालं, यामध्ये काय करतो? मी शक्यता नाकारतो. यामध्ये मी काय करतो? मी शक्यतांना नाकारतोय. म्हणून यावरची जेव्हा आपण एक्झाम्पल्स घेतो तेव्हा मला लक्षात येईल की याचा नेमका अर्थ काय असतो. आणि मित्रांनो, इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एबल टू या शब्दाचा, म्हणजे एबल टू या शब्दाचा मी जर वापर एखाद्या वाक्यात करत असेल, एखाद्या वाक्यात मी जर एबल टू या शब्दाचा वापर करत असेल तर त्याच्याऐवजी मी कॅनचा सुद्धा वापर करू शकतो. ठीक आहे, एखाद्या वाक्यात मी त्याच्याऐवजी कॅनचा सुद्धा वापर करू शकतो. परंतु मी एखाद्या शब्दात किंवा एखाद्या वाक्यात एबल टूचा वापर करत असेल तर त्याच्याऐवजी मी जर कॅन नॉट याचा वापर करू शकत नाही. ठीक आहे, मी कॅनचा वापर करू शकतो परंतु कॅन नॉटचा वापर करू शकत नाही. म्हणजेच काय, तर एबल टू हे वाक्य काय आपल्याला दर्शवतं? हे वाक्य आपल्याला पॉझिटिव्हिटी दर्शवतं. एबल टू झालं, कॅन आणि कुड, हे काय करतात? हे आपल्याला काय करतात? पॉझिटिव्ह सेंटेन्स दर्शवतात. म्हणजे काय आहे, आपल्याला हे शब्द किंवा हे जे गोष्टी आहेत ते आपल्याला कशात यूज करायचे? त्या फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये यूज करायचे आहे. आणि जर मी अनेबल टू किंवा कॅन नॉट घेत असेल, कुड नॉट घेत असेल, याला मला काय करायचं आहे? तर याला मला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये यूज करायचं आहे. याने काय करायचं? मला नकारात्मकता दर्शवायची आहे, मला निगेटिव्हिटी दर्शवायची, मला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे, मला एखाद्याला नाही म्हणायचं आहे. त्यामुळे मी काय करेल? अनेबल टू, कॅन नॉट, कुड नॉट या प्रकारचा शब्दांचा वापर करेल. परंतु एबल टू, कॅन, कुड यामध्ये काय करेल? मी यामध्ये शक्यता जर दाखवायची असेल तर मी यामध्ये पॉझिटिव्हिटीचा उपयोग करेल, पॉझिटिव्ह शब्दांचा उपयोग करेल. आणि ते पॉझिटिव्ह शब्द कोणते? तर एबल टू, कॅन आणि कुड. जर मी या प्रकारचे वाक्य घेत असेल, तर या प्रकारचे वाक्य जर पेपरमध्ये येत असेल, आपल्याला काय करायचं? आपल्याला पेपरच्या दृष्टिकोनातून शिकायचं आहे. आपल्याला पूर्ण आयुष्यासाठी ते इंग्रजी ग्रामर नाही शिकायचं. कारण की सध्या आपला मेन उद्देश काय असतो? सध्या आपला मेन उद्देश असतो आपली पोस्ट पक्की करणे. ठीक आहे, आपली पोस्ट काढणे हा आपला मेन उद्देश असतो. त्यामुळे आपल्याला तेवढंच सध्या शिकायचं आहे जेवढी आपल्याला गरज आहे. ठीक आहे, जेवढं आपल्याला गरज आहे तेवढंच शिकायचे, जे पेपरपुरतं गरजेचं आहे. ठीक आहे, पूर्ण ग्रामर शिकण्यासाठी तर अख्खं आयुष्य पडलं आहे, परंतु वर्ष एकच आहे, ते वर्ष वाया घालवू नका आणि छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त फोकस करा. म्हणून जर एबल टूचे वाक्य घेतोय मित्रांनो, बघा, एबल टू, अनेबल टू, कॅन, कुड, कॅन नॉट, कुड नॉट. बघा, एबल टूचा अर्थ काय होतो? एबल टूचा अर्थ होतो शक्यता. ठीक आहे, एबल टू जर शक्यता. परंतु अनेबल टू याचा अर्थ काय होतो? नॉट एबल टू. म्हणजे काय, तर एबल टूच्या विरुद्ध. एबल टूच्या विरुद्ध काय होतो? अनेबल टू. हा काय होतो? एबल टूच्या विरुद्ध. अनेबल टूचा अर्थ काय होतो? नॉट एबल टू. त्यानंतर कॅन, कुड, कॅन नॉट, कुड नॉट इज अ स्पेशल वर्ड इन इंग्लिश इंडिकेट दॅट द पर्सन ॲबिलिटी. बघा, शक्यता दाखवली जाते, इनॅबिलिटी, कॅपेबिलिटी, इनकॅपेबिलिटी म्हणजे काय, तर शक्यता किंवा त्यामध्ये नाही आहे त्या गोष्टी, अशा प्रकारे जेव्हा एखाद्या दाखवले जाते. जर एखादा सिंगर फ्लुएंटली गाणं म्हणत असेल, एखादा फ्लुएंट वाजवणार फ्लुएंटली म्हणत असेल, ते फ्लुएंटली फ्लो करत असेल, तर मी काय करायचं? ती काय झाली? त्याची शक्यता किंवा त्याच्यातली ॲबिलिटी झाली. ठीक आहे, ती काय झाली? त्याची जी क्षमता झाली.
ती काय झाली, क्षमता झालेली आहे. म्हणजे तो त्याच्यामधले गुण त्या शब्दांद्वारे दाखवतोय. तो काय करतोय, त्याच्यामधले गुण त्या शब्दांद्वारे दाखवतोय. त्यामुळे आता बघा एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे तुम्हाला अधिक योग्यतेने कळून येईल. बघा, आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. ठीक आहे, म्हणजे काय केलेली आहे, शक्यता इथे सांगितलेली आहे की मी बोलू शकतो इंग्लिश फ्लुएंटली, मी फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. ठीक आहे, आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, मी फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. काय केलेले आहे, कॅनद्वारे शक्यता दाखवलेली आहे किंवा कॅनद्वारे त्याने सांगितलेलं आहे की मी बोलू शकतो, माझ्यात ती ॲबिलिटी आहे. ठीक आहे, माझ्यात ती ॲबिलिटी आहे हे इथे स्पष्ट केलेलं आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की जर मी ते एबल टू वापरलं तर हे वाक्य चुकेल. याचा नेमका अर्थ काय होतो, जर मी इथे कॅन घेत असेल तर आय एम एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. ठीक आहे, याचा नेमका अर्थ, याचा जो नेमका अर्थ होतो तो असा होतो. म्हणून जर पेपरमध्ये अशा प्रकारचं वाक्य आणलं तर ते चुकीचं ठरत नाही मित्रांनो, ते चुकीचं ठरत नाही, ते बरोबर ठरतं. आणि जर आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली अशाही प्रकारचं वाक्य आलं तरी ते बरोबर ठरतं. म्हणजे दोन्ही प्रकारे हे वाक्य काय झाले, हे बरोबर वाक्य झाले. दोन्ही प्रकारे हे वाक्य जे आहे ते बरोबर वाक्य झाले. यामध्ये चुकलेलं एकही नाही, चुकलेला शब्द नाही. जर मी यामध्ये अनेबल टू घेत असेल आणि इथे जर कॅन असेल तर ते वाक्य चुकलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ वेगळा निघतोय. ठीक आहे, यावेळी काय होतं, अर्थ वेगळा निघतो. परंतु इथे कॅन आहे, इथे एबल टू आहे, दोघांचा अर्थ सेमच आहे. ठीक आहे, कॅन असो किंवा एबल टू असो, दोघांचाही अर्थ सेम आहे, त्यामुळे ते वाक्य चुकत नाही. काय होतं, ते वाक्य चुकत नाही. बघा दुसरं एक्झाम्पल घेऊया. राहुल कॅन नॉट ड्राईव्ह अ कार टुडे. ओके, राहुल कॅन नॉट ड्राईव्ह अ कार टुडे, तो म्हणजे राहुल आज कार चालवू शकत नाही. ठीक आहे, आणि तेच जर मी दुसऱ्या शब्दात घेतो, राहुल अनेबल टू, राहुल इज अनेबल टू ड्राईव्ह अ कार टुडे. राहुल इज अनेबल. इथे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इथे वर्ब दिलेला आहे आणि इथे वर्ब कशाच्या माध्यमातून घेतलेला आहे, इज. त्यानंतर इथे एबल टू, ॲम इथे घेतलेला आहे. तर याद्वारे हे वर्ब्स इथे जोडलेले असतात मित्रांनो. याद्वारे काय केलेले असतात, वर्ब जोडलेले असतात. हे प्रत्येक वाक्यात होईल असं आवश्यक नाही. ठीक आहे, कारण की इथे कॅनचा अर्थ हा वर्ब प्रमाणेच घेतला जातो. राहुल कॅन नॉट ड्राईव्ह अ कार टुडे. त्यानंतर काय घेतलेलं आहे, राहुल इज अनेबल टू ड्राईव्ह अ कार टुडे. राहुल इज अनेबल टू ड्राईव्ह अ कार टुडे. म्हणजे काय, कॅन नॉट असो किंवा अनेबल टू असो, दोघांचाही अर्थ हा सेमच असतो. दोघांचाही अर्थ काय असतो, दोघांचाही अर्थ हा सेमच असतो. म्हणून जर एखाद्या वाक्यात असं वाक्य आलं तरी ते बरोबर ठरतं आणि एखाद्या याच्यात म्हणजे एखाद्या पेपरमध्ये जर असं वाक्य आलं तरी ते बरोबर ठरतं. ठीक आहे, त्यामध्ये ते वाक्य चुकत नाही. म्हणून आपल्याला आपला पहिला जो गोष्ट किंवा पहिला जो नियम काय निघतो की कॅनचा अर्थ काय होतो, तर एबल टू. एबल टू. म्हणून जर एखाद्या शब्दात एखाद्या वाक्यात जर कॅन असेल आणि त्याच्यासारखं जर सिमिलर एखादं वाक्य दिलं असेल त्यामध्ये एबल टू असेल तर ते दोन्ही वाक्य चुकणार नाही. काय होईल, ते दोन्ही वाक्य बरोबर येईल. आणि जर इथे असेल कॅन नॉट, कॅन नॉट, आणि इथे असेल अनेबल टू, अनेबल टू, तर काय होतं, इथे सुद्धा दोन्ही वाक्य बरोबर येतात. ठीक आहे, कॅन नॉटचं सुद्धा बरोबर येईल आणि अनेबल टूचं. परंतु इथे कॅनचा अर्थ आपण अनेबल टू घेणार नाही आणि कॅन नॉटचा अर्थ एबल टू घेणार नाही. हे काय होईल, हे क्रॉस कनेक्शन चुकून जाईल. ठीक आहे, हे क्रॉस कनेक्शन चुकून जाईल. म्हणून यांचा अर्थ असा काढू नका, कॅनचा अर्थ एबल टूच ठेवा आणि कॅन नॉटला अनेबल टू सोबतच राहू द्या. ठीक आहे, कॅन नॉटला वेगळं करू नका. ठीक आहे, त्यानंतर तिसरं एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. बघा, कॅन यू हेल्प मी टू फाइंड अ वर्ड इन अ डिक्शनरी. याचा अर्थ बघा, आर यू एबल टू, आर यू एबल टू. बघा इथे प्रश्न विचारलेला आहे, हे काय प्रश्नार्थ वाक्य आहे, म्हणून इथे सुरुवात कशाने केलेली आहे, आर यू एबल टू हेल्प मी फाइंड अ वर्ड इन अ डिक्शनरी. बघा दोघांचाही अर्थ सेम होतो, परंतु कॅनचा इथे काय घेतलेला आहे, इथे कॅनसाठी एबल टू घेतलेला आहे. इथे काय घेतलेलं आहे, कॅनसाठी एबल टू घेतलेलं आहे. आणि इथे मी काय सांगितलं होतं बघा, अशा प्रकारचे वर्ड जेव्हा दुसऱ्या ह्याच्यात आपण बघतो तेव्हा त्यामध्ये वर्ब्स हे जोडलेले असतात. बघा इथे इज हा वर्ब जोडलेला आहे, त्यामध्ये इथे काय जोडलेलं आहे, इथे आर हा आरच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे. इथे काय केलेलं आहे, आरच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे. म्हणून इथे काय केलेलं आहे, कॅनच्या जागी आपण काय वापरलेलं आहे, एबल टू वापरलेला आहे. कॅनच्या जागी आपण कशाचा उपयोग केलेला आहे, तर एबल टू या शब्दाचा उपयोग केलेला आहे. अर्थ सेमच आहे, दोन्ही गोष्टींचा अर्थ सेमच आहे, परंतु कॅनच्या जागी आपण फक्त एबल टूचा वापर केलेला आहे. त्यामुळे जेव्हा एखादी लाईनमध्ये कॅनच्या नंतर एबल टू येतो, म्हणजे एखादी लाईन दिलेली असेल आणि त्याच्यासारखी सिमिलर लाईन असेल आणि दोघींमध्ये पहिल्याच्यात कॅन आणि दुसऱ्याच्यात एबल टू असेल तर दोघांचाही अर्थ सेम येतो, त्यामध्ये फरक असणार. त्यानंतर पुढचे एक्झाम्पल बघूया मित्रांनो. बघा, द प्लेयर कुड नॉट शो, द प्लेयर्स कुड शो देअर गुड स्किल. ओके, आणि त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे ते काय आहे, वेअर एबल टू. बघा इथे प्लेयर्स आहे म्हणून इथे काय घेतलेलं आहे, वेअर घेतलेलं आहे. प्लेयर्स म्हणजे एक वचनी शब्द आहे का, नाही, अनेक वचनी शब्द आहे. अनेक शब्दांबद्दल, अनेक प्लेयर्सबद्दल बोललं जाते, म्हणून इथे काय घेतलेलं आहे, वेअर घेतलेलं आहे. आणि इथे कुडच्या जागी, कारण की इथे कुड ऑलरेडी आला होता, हा सुद्धा एक वर्ब कन्सिडर केला जातो. आणि परंतु इथे एबल टूला वर्ब कन्सिडर केला जात नाही, म्हणून यासाठी आपल्याला वेगळा वर्ब घ्यावा लागतो. आपल्याला काय करावं लागतं, वेगळा वर्ब घ्यावा लागतो. म्हणून प्लेयर्स वेअर एबल टू, कुडचा अर्थ काय होतो, एबल टू. आपण काय सांगितलं होतं, कॅन असो कुड असो, याचा अर्थ काय होतो, कॅन कुड, याचा अर्थ एबल टूच होतो, एबल टू. आणि इथे कॅन नॉट, कुड नॉट, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ अनेबल टूच होतो,
अनेबल टूच होतो. म्हणून इथे काय घेतलेलं आहे, द प्लेयर्स कुड शो देअर गुड स्किल. कुडच्या जागी आपण काय वापरलेलं आहे, एबल टू वापरलेलं आहे. म्हणून द प्लेयर्स वेअर एबल टू शो देअर गुड स्किल. आणि इथे प्लेयर्स आहे म्हणजे अनेकवचनी शब्द आहे म्हणून इथे काय वापरलेलं आहे, ते वेअर्स वापरलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया किंवा यातलं 5वं एक्झाम्पल बघूया. माय ब्रदर कुड स्पीक ॲटलिस्ट 10 लँग्वेजेस. ठीक आहे. माझा भाऊ म्हणजे ॲटलिस्ट 10 लँग्वेजेस बोलू शकतो. ठीक आहे. ॲटलिस्ट 10 लँग्वेजेस बोलू शकतो. त्यानंतर इथे तेच वाक्य दुसऱ्या प्रकारे कसं दिलेलं आहे, माय ब्रदर वॉज एबल टू ॲटलिस्ट स्पीक ॲटलिस्ट 10 लँग्वेजेस. बघा इथे व्हर्बचा वापर केलेला आहे. इथे व्हर्बचा वापर केलेला आहे. इथे एकवचनी शब्द आहे म्हणून एकवचनी व्हर्बचा वापर केलेला आहे. ठीक आहे. एकवचनी शब्द आहे म्हणून एकवचनी व्हर्बचा वापर केलेला आहे. आणि हे कशातलं आहे, पास्ट टेन्समधलं वाक्य म्हणून इथे काय घेतलेलं आहे, वॉज एबल टू. ठीक आहे. इथे काय घेतलेलं आहे, वॉज एबल टू. कुड स्पीक दिलेलं आहे, 10 लँग्वेजेस बोलू शकतो. ठीक आहे. कुड स्पीक दिलेलं आहे इथे म्हणून वॉज एबल टू घेतलेला आहे. आता इथे कुडच्या जागी काय घेतलेलं आहे, तर एबल टू घेतलेलं आहे. कारण की आपला नियम काय सांगतो की कॅन कुड याच्या ऐवजी, ठीक आहे, कॅन कुड याच्याऐवजी आपण एबल टू या शब्दाचा वापर करू शकतो. कारण की कॅन कुड म्हणजे काय शक्यता किंवा ॲबिलिटी ज्यामध्ये दर्शवली जाते, तसंच एबल टू मध्ये द्वारे सुद्धा काय दर्शवलं जातं, त्याद्वारे सुद्धा ॲबिलिटीज दर्शवल्या जाते, त्यामधली क्षमता दर्शवल्या जाते, त्यामधली योग्यता दर्शवल्या जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा, शी कुड नॉट कंट्रोल हर इमोशन. ती आपल्या इमोशनवर कंट्रोल करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचं त्याच्याच सारखं जे वाक्य दिलेलं आहे, शी वॉज अनेबल टू कंट्रोल हर इमोशन. शी वॉज अनेबल टू. बघा इथे वर्बचा वापर केलेला आहे आणि इथे कुड नॉटच्या जागी काय घेतलेलं आहे, अनेबल टू. कुड नॉटच्या जागी काय घेतलेलं आहे, अनेबल टू. कारण की आपला इथे काय नियम होता की जर पॉझिटिव्ह वर्ड असेल तर त्याला एबल टू जोडलं जाईल, निगेटिव्ह वर्ड असेल तर त्याला काय जोडलं जाईल, निगेटिव्ह वर्ड जोडलं जाईल. तर कॅन नॉट किंवा कुड नॉटच्या जागी आपल्याला काय जोडायचं होतं, त्या जागी आपल्याला अनेबल टू हे जोडायचं होतं. म्हणून इथे काय घेतलेलं आहे, कुड नॉटच्या जागी अनेबल टू हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. वी कुड नॉट किंवा कुडंट वॉक प्रॉपरली ड्युरिंग द रेनफॉल. बघा, कुड नॉट किंवा कुडंट याचा अर्थ सेमच होतो म्हणून इथे काय घेतलेला आहे, नॉट एबल टू. ठीक आहे. नॉट एबल टू याच्या जागी मी अनेबल टू असं सुद्धा वापरू शकत होतो कारण की दोघांचाही अर्थ सेम निघतो. ठीक आहे. दोन्ही निगेटिव्ह सेंटेन्स आहे, दोघांचाही अर्थ सेम निघतो. परंतु इथे मी नॉट न वापरतो अनेबल हा शब्द वापरतो. ठीक आहे. अनेबल हा निगेटिव्ह शब्द प्रदर्शित होतो म्हणून इथे काय वापरतो मी, नॉट एबल टूच्या जागी अनेबल टू हा शब्द वापरतो. म्हणून इथे घेतलेला आहे, वी वेअर नॉट एबल टू वॉक प्रॉपरली ड्युरिंग द रेनफॉल. ठीक आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघूया. बघा, अवर इंग्लिश टीचर कॅन एक्सप्लेन इट क्वाईट बेटर. बघा, कॅनच्या जागी मी काय करू शकतो, एबल टूचा वापर करू शकतो. ॲज सिम्पल ॲज. ठीक आहे. कॅनच्या जागी मी काय करतो, एबल टूचा वापर करतो. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा, स्टुडंट्स कुडंट अटेंड द गेस्ट लेक्चर. इथे काय घेतलेलं आहे, कुडंट म्हणजेच काय, कुड नॉट. याच्या जागी मी काय करू शकतो, अनेबल टू सुद्धा वापरू शकतो. याच्या जागी मी काय करू शकतो, अनेबल टू सुद्धा वापरू शकतो. आणि इथे बघा, या एक्झाम्पलमध्ये बघा मित्रांनो, इथे कुडंट घेतला आहे आणि इथे नॉट एबल टू घेतला आहे. याच्या जागी मी काय करू शकतो, तो अनेबल टू सुद्धा वापरू शकतो होतो. आणि इथे कुडंट घेतलेला आहे, याच्या जागी मी काय घेतलेलं आहे, अनेबल टू वापरलेला आहे. याच्या ऐवजी मी काय वापरू शकतो, तो नॉट एबल टू. नॉट एबल टू हा शब्द सुद्धा मी याच्या ऐवजी वापरू शकत होतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. आय एम सॉरी आय कांट हेल्प रॅम इन द सिच्युएशन. आय एम सॉरी आय कांट हेल्प राम इन दिस सिच्युएशन. आता बघा, इथे कांट आलेला आहे म्हणजे कांटचा अर्थ काय होतो, कॅन नॉट. याच्याऐवजी मी काय करू शकतो, नॉट एबल टू. ठीक आहे. हा निगेटिव्ह शब्द आहे म्हणून याच्याऐवजी मी काय घेतला, निगेटिव्ह शब्द घेतला, नॉट एबल टू. आणि याच्या ऐवजी म्हणजे नॉट एबल टूच्या जागी मी काय घेऊ शकत होतो, अनेबल टू हा सुद्धा शब्द मी इथे घेऊ शकत होतो. अनेबल टू हा सुद्धा शब्द मी इथे घेऊ शकत होतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले हे कॅन, कुड, एबल टू, अनेबल टू, कॅन, कुड, कॅन नॉट, कुड नॉट याचे वाक्य संपलेले आहेत. तुम्ही काय करा, जर तुम्हाला चांगली यावर प्रॅक्टिस करायची असेल तर किचकट काहीच नाही, यामध्ये किचकट काहीच नाही, अगदी साधा आहे. साधापणा कशामध्ये, तर बघा, कॅन असेल, त्यानंतर जर कुल्ड असेल तर त्या जागी आपण काय वापरू शकतो, एबल टू वापरू शकतो. ठीक आहे. कॅन असेल, कुल्ड असेल, त्या जागी आपण एबल टू वापरू शकतो. आणि जर कॅन नॉट असेल, कुड नॉट असेल तर किंवा कॅन कुडंट असेल तर त्याच्याऐवजी आपण काय वापरू शकतो, अनेबल टू किंवा नॉट एबल टू. ॲज सिम्पल ॲज. अशा प्रकारे आपण वापरू शकतो एखाद्या वाक्यामध्ये. म्हणजे जर कॅन आला आणि त्या जागी एबल टू आलं तर ते वाक्य चुकत नाही. ठीक आहे. ते वाक्य बरोबरच ठरतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले आजचे वाक्य संपलेले आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल किंवा हे छोटे छोटे लेक्चर होते, जास्त मोठेही लेक्चर नव्हतं, तर जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक शेअर करू शकता. जर तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. माझ्याकडून काही चुका होत असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता, मी त्यामध्ये दुरुस्त करण्याचा किंवा इम्प्रूव्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला कोणत्या वेगवेगळ्या टॉपिकवर लेक्चर्स हवे असल्यास तुम्ही मला नक्की सांगू शकता किंवा आमची टीम त्यासाठी तुम्हाला लेक्चर्स बनवून द्या. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.